नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला एक कॉल आलेला होता, जे की आपल्या सोलापूरमधल्या नीलमनगरचा होता. तर त्या लिबेरचा आहे तो फ्रीज, लिबेर कंपनीचा. त्याचा इन्व्हर्टर बोर्डचा प्रॉब्लेम होता, जो की डी-पी जळालेला ह्या कारणामुळे ना कस्टमरच्या इन्व्हर्टर बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाला होता हाय व्होल्टेजमुळं. तर तो कॉल आपल्याकडं कंपनीकडूनच आला होता. ॲक्च्युली कस्टमरने अगोदर दुसऱ्या लोकल टेक्निशियनला दाखवून ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न केला, पण तो नाही झालेला आणि तो पार्ट बाहेर अवेलेबल नाही झालेला. त्यामुळं कंपनीला कस्टमरने कॉल बुक केलेला होता. कंपनीकडून तो कॉल आपल्याकडे आला होता. 1-2 दिवसापूर्वी आपण इथं येऊन चेक केलेलं होतं की इन्व्हर्टर बोर्ड काय प्रॉब्लेम आहे, सगळं ओपन करून फोटो वगैरे टाकून कंपनीकडनं आपण पार्ट ऑर्डर केला आपण. तर तो पार्ट आज आलेला आहे, तर आपण आज त्याचं बसवत आहेत. ॲक्च्युली कस्टमर हा हॉटेलमध्ये वापरत असल्यामुळं तो कस्टमरला अर्जंट हवा होता, पण तो अवेलेबल झाला नसल्यामुळं थोडंसं 1-2 दिवस लेट झाला. पण फायनली आज PCB आलेला आहे, तर आपण आज ते बसवत आहेत. कस्टमरला एकदम खुश झाला आज तो कस्टमर आल्यानंतर, जो बसवण्यासाठी आलो आम्ही, तर ते बसवून देत आहेत. फायनली फ्रीज ओके झाला आणि आपण त्यांना चालू करून दिलो. मित्रहो, आपल्याही घरामध्ये काही फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह अशा कुठल्या उपकरणांची माहिती किंवा काही प्रॉब्लेम्स वगैरे विचारायचे करायचे असतील, तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, विचारू शकता. अधिक माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा, लाईक करा.